आदरणीय शिवराजजी दोंदे यांना इथं पहिलं पुष्प अर्पण करण्यासाठी त्यांना मी पाचारण करतोय. कल्पनेची शेती मी कसतो आहे, कल्पनेची शेती मी कसतो आहे, माझ्या कविता या पिकाला भाव मिळालाच पाहिजे. कल्पनेची शेती मी कसतो आहे, माझ्या कविता या पिकाला भाव मिळालाच पाहिजे. माय बाप रसिको श्रोते हो, आपल्या आशीर्वाद रूपी टाळ्यांचा कडकडाट झालाच पाहिजे. माझी एक कविता सादर करतो. मला 2 करायच्या होत्या पण ॲक्च्युली एकच करतो माझी. उघड्या डोळ्यांनी आयुष्याचे नंगे खेळ पाहताना ती काळ रात्र व्हावी. उघड्या डोळ्यांनी आयुष्याचे नंगे खेळ पाहताना ती काळ रात्र व्हावी. आणि अंधारलेल्या सावल्या काळ्या कुट्ट अंधारात गडद होऊन सरसाव्यात, अगदी सराईतासारख्या. नव्हे त्या सराईतच असतात, फक्त आपल्या उमगण्या पलीकडच्या असतात. मग त्यांचे अंधारातले खेळ सुरू होतात, अगदी आपणाला अंधारात ठेवून नंगे खेळ. आपण मात्र अंगाचा मुठकोळा करून भिटभिट्या डोळ्यांनी झाकून घ्यावे. मग घ्यावे आपल्याच सावलीला आपल्यात सामावून. आपण मात्र अंगाचा मुठकोळा करून भिटभिट्या डोळ्यांना झाकून घ्यावे. मग घ्यावे आपल्याच सावलीला आपल्यातच सामावून. उजाडात मात्र या सावल्या उजळ माथ्याने फिरत असतात आपल्या भोवती आणि खेळतात बुद्धिबळाच्या पटावरील चाली. कुणी लुडबुडणारे प्यादे, कुणी राजा राणी, कुणी तिरकं चालणारे उंट, तर कुणी ढायचालके घोडे. सगळेच आपल्या चालीत मस्त आणि आपापल्याच मस्तीत दंग. आपण मात्र हातीच्या चालीसारखे सरळसोट, ना छक्के ना पंजे, जे काय आहे ते उघड. पण या जीवनाच्या पटावर मांजरांचा जातोय जीव आणि उंदरांचा होतोय बनाव. कधी कधी असं वाटतं खेळाची सर्व सूत्रे घ्यावीत हाती, जो येईल त्याला तुडी चालावे पायी. कधी कधी असं वाटतं खेळाची सर्व सूत्रे घ्यावीत हाती, जो येईल त्याला तुडी चालावे पायी. राजा राणी, लुडबुडणारे प्यादे, तिरकस उंट आणि ढायचालके घोडे या सगळ्यांनाच लाथाडून द्यावं. ना स्वार्थ ना दया माया सोडून द्यावी मोहमाया. ना स्वार्थ ना दया माया सोडून द्यावी मोहमाया. आणि जीवनाच्या या रिकाम्या अंतपटावर पाय रोवून डरकाळी फोडावी. जीवनाच्या या अंतपटावर पाय रोवून डरकाळी फोडावी आणि सांगावे या जगाला, मीच इथला शहंशाह आणि मीच इथला सम्राट, सत्याच्या मार्गावर चालणारा द किंग. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आदरणीय पंकजजी गवळी सर यांना मी निमंत्रण करतो. माझ्या या कवितेचं शीर्षक आहे बाप. त्याचं कारण असं की या मंचावरील सर्व बाप माणसं आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील, आणि पोलीस खातं जरी कठोर वाटत असलं तरी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यामध्ये एक हळवा असा बाप दडलेला असतो. या बापाला समर्पित अशी माझी रचना मी आपणासमोर सादर करतो. ही रचना ऐकून जर आपणा सर्वांचा बाप आपल्यासमोर जर उभा ठाकला तर माझी रचना सफल झाली असं मी समजेन. कवितेचं शीर्षक आहे बाप. दुःख टाकतो पिऊन ढापे डोळ्यांतल पाणी, दुःख टाकतो पिऊन ढापे डोळ्यांतल पाणी. पायी नावाला वहान, पायी नावाला वहान सदा धावे अनवानी. पायी नावाला वहान सदा धावे अनवानी. जवा धावता धावता तुला लागेल रे धाप, जवा धावता धावता तुला लागेल रे धाप. तवा समोर येईल तू हराबनारा बाप, तवा समोर येईल तू हराबनारा बाप. व्हावे कल्याण लेकाचे,
व्हावे कल्याण लेकीचे, व्हावे कल्याण लेकाचे, सदा मागणे मागतो, साकारण्या स्वप्न तुझे, भर झोपेत जागतो, साकारण्या स्वप्न तुझे, भर झोपेत जागतो, तुझा ध्यास मनी सदा पाठ कष्टाचा वाचतो, तुझा ध्यास मनी सदा पाठ कष्टाचा वाचतो, यश लेकाला लाभता, यश लेकाला लाभता, बाप खुशाल नाचतो, यश लेकाला लाभता, बाप खुशाल नाचतो, डिवचता स्वाभिमान करी सामना उघड, प्रगतीच्या पायरीचा बाप भक्कम दगड, प्रगतीच्या पायरीचा बाप भक्कम दगड, पण कोण्या कठीण समयी बाप कुणाला कळतो, कोण्या कठीण समयी बाप कुणाला कळतो, लेक सासरी निघता, लेक सासरी निघता, बाप आतून जळतो, लेक सासरी निघता, बाप आतून जळतो. म्हणून शेवटी जोर बाप आहे तोवर बापाला मिठी मारून घेतली पाहिजे. शेवटचं वाक्य, शेवटचं कडवं, करी कदर तयाची, करी कदर तयाची, करी कदर तयाची, डोळा भरून या पाही, करी कदर तयाची, डोळा भरून या पाही, हाल विचारत्या लेका, हाल विचारत्या लेका, ज्याचा बाप जगी नाही, हाल विचारत्या लेका, ज्याचा बाप जगी नाही, ज्याचा बाप जगी नाही. धन्यवाद. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात विशालजी टर्ले. सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित सर्व स्नेहीजन, आत्ताच आमचे मित्र पंकज सरांनी या ठिकाणी आपला बाप साकारला. खरं तर जीवनाची ही दोन चाकं असतात आपल्या, माय आणि बाप. त्यांनी बाप या ठिकाणी सादर केला, मी माय सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे माझी माय. दुधावरची साय आहे माय माझी, दुधावरची साय आहे माय माझी, कामधेनू गाय आहे माय माझी. उन्हामध्ये जशी येते झुळूक वाऱ्याची, उन्हामध्ये जशी येते झुळूक वाऱ्याची, सुख तसे अलवार आहे माय माझी. संकटात ढाल माझ्या पुढ्यातली ती, संकटात ढाल माझ्या पुढ्यातली ती, आणि प्रसंगी तलवार आहे माय माझी. ममतेला वाव जेथे भरघोस आहे, ममतेला वाव जेथे भरघोस आहे, तो भावनांचा गाव आहे माय माझी. धकाधकीचे जीवन आहे दररोजचे, आपल्या प्रत्येकाचंच धकाधकीचे जीवन आहे दररोजचे, जीवनातला रविवार आहे माय माझी, जीवनातला रविवार आहे माय माझी, जीवनातला रविवार आहे माय माझी. धन्यवाद. श्रीदासूत या नावाने जो गजला लिहितो, कविता लिहितो, हिरालाल बागुल याला मी इथे आमंत्रित करते. त्याने आपली गजल इथे सादर करावी. तू मला इतके नको घेऊ जवळ, तू मला इतके नको घेऊ जवळ, मी वसंताच्या ऋतूंची पानगळ. तू मला इतके नको घेऊ जवळ, मी वसंताच्या ऋतूंची पानगळ. आणि स्टार जेव्हा चांगले असतात ना, स्टार जेव्हा चांगले असतात ना, धोतऱ्याचे फुलही होते कमळ. आणि नेहमी लचका मनाचा तोडते, नेहमी लचका मनाचा तोडते, प्रेयसी हृदयात लपलेली हडळ. तू मला इतके नको घेऊ जवळ, मी वसंताच्या ऋतूंची पानगळ. आणि त्यानंतर एक रचना पेश करतो मी. माहिती नाही तिचा नखरा कसा सांभाळतो, माहिती नाही तिचा नखरा कसा सांभाळतो. तो गझलचा
तो गझलचा एवढा दर्जा कसा सांभाळतो, माहिती नाही तिचा नखरा कसा सांभाळतो. माय बापाना तिच्या सांभाळता आला न जो, माय बापाना तिच्या सांभाळता आला न जो, तोच मूड आयुष्यभर नवरा कसा सांभाळतो. तो गझलचा एवढा दर्जा कसा सांभाळतो. जर तिने हृदयात आरक्षण दिले आहे मला, जर तिने हृदयात आरक्षण दिले आहे मला, मग तिथे हर एक जण जागा कशी सांभाळतो. तो गझलचा एवढा दर्जा कसा सांभाळतो. जन्मल्यानंतर कधी आईन ज्यांनी पाहिली, जन्मल्यानंतर कधी आईन ज्यांनी पाहिली, त्या जुळ्यांना एकटा बाबा कसा सांभाळतो. तो गझलचा एवढा दर्जा कशा सांभाळतो. जय पराजय शेवटी तर याचवर ठरणार ना, जय पराजय शेवटी तर याचवर ठरणार ना. भांडणारा योग्य तो मुद्दा कसा सांभाळतो. तो गझलचा एवढा दर्जा कसा सांभाळतो. पाहतो नेत्यास तेव्हा प्रश्न हा पडतो मला, पाहतो नेत्यास तेव्हा प्रश्न हा पडतो मला. दृढ प्रामाणिकता कुत्रा कसा सांभाळतो. तो गझलचा एवढा दर्जा कसा सांभाळतो. आणि एक शेवट की, प्रेम म्हणजे त्याग हे कळताच कळते शेवटी. प्रेम म्हणजे त्याग हे कळताच कळते शेवटी. प्रेम म्हणजे त्याग हे कळताच कळते शेवटी. कृष्ण त्याच्या आतली राधा कसा सांभाळतो. तो गझलचा एवढा दर्जा कसा सांभाळतो. खूप खूप धन्यवाद. आपल्या उपस्थितीचं योगदान असतं, आपल्या आर्थिक योगदान असतं, सर्व तऱ्हेचं सहकार्याचं योगदान देणारे प्रशांतजी कापसे सर इथे कालपासून उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते की आपण एक कविता आपली इथे सादर करावी. शाहू फुले आंबेडकर यांचे राज्य म्हणे पुरोगामी, शाहू फुले आंबेडकर यांचे राज्य म्हणे पुरोगामी, पण इथे महिलांच्या सुरक्षेची कुठे आहे आम्ही. रोज विनयभंग रोज बलात्कार, रोज विनयभंग रोज बलात्कार, कुठे कोयते नाचतात आणि मंत्री व पोलीस फक्त कायदेच वाचतात. कित्येकांचे कुंकू पुसले, कित्येकांच्या बंद पडल्या चुली, कित्येकांचे कुंकू पुसले, कित्येकांच्या बंद पडल्या चुली, आणि आता तर मंत्र्यांच्या सुद्धा सुरक्षित नाही मुली. रक्षांचीही रक्षा कुणी करेना, रक्षांचीही रक्षा कुणी करेना, किती खडसा कुणी ऐकेना. भ्रष्टाचाराच्या आरोपात मंत्रिमंडळ गाजते आणि कुठलेही कायदे पास न होता विधानसभेचे सूप वाजते. गुन्हेगार मोकाट आहे, वाल्मिकांना सुसाट आहे, गुन्हेगार मोकाट आहे, वाल्मिकांना सुसाट आहे, करुणा कोणालाच येत नाही, धनाचा जय होत आहे. आमची की तुमची खरी शिवसेना, पण मुलीच्या संरक्षणासाठी कुठे आहे मराठी बाणा. राजकारण कितीही करा, पण लाडक्या बहिणींचे दुःख जाणा. एकमेकांना करू म्हणे उद्ध्वस्त, सत्याचं लोणी करू फस्त, जनता मात्र त्रस्त. आता जनतेनेच उघडावे डोळे
आणि बंद करावे या मुजोरांचे चाळे, बंद करावे या मुजोरांचे चाळे. धन्यवाद. सरला वानखेडे मॅडम यांची कविता आपण काल ऐकलेलीच आहे, ती एक झलक होती. आज पुन्हा एकदा आपण त्यांची कविता इथे घेणार आहोत. आपण मॅडमचं जोरदार टाळ्यांनी इथे स्वागत करूयात. आज पतिदिन आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि उद्यापासून तुमचे सर्व चांगला संसार सुरू राहील हा तुम्हा सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि माझ्या बहिणींना पण हार्दिक शुभेच्छा, सर्व ज्या आहेत आलेल्या त्यांना सर्व. आणि नाणं साहेब म्हणाले की नाण्यांच्या दोन बाजू असल्याशिवाय नाणं चालणारच नाही. बिलकुल त्या पाहिजेतच. मग तुम्ही जसं फेकाल तसं ते वाचतं. उलटं फेकलं तर उलटं वाजेल, इकडे ते चालूच राहणार आहे, काय प्रॉब्लेम. आता मी काल पोलीसची कविता नाही वाचली, ती आज वाचून दाखवते. कालच पोलीसची वाचायला पाहिजे होती, कारण मला करोना झाला होता त्यापासून माझ्या आठवत नाही मला जास्त. तर ते जेवढं म्हणजे म्हणून लिहून आणते. आम्ही पोलीस जनसेवेसाठी असतो नेहमीच ओलीस. जीवापाड मेहनत आणि शिस्त असतो जपून. समाजातील अनैतिक धंदे, दंगे, धोपे आणि दरोडे, चोऱ्या, खून, अपहरण नेहमीच काढतो शोधून. नैसर्गिक आपत्तीपासून वाचवितो जनतेला आमचे जीव धोक्यात घालून. सदैव आमच्या डोक्यावर असते मृत्यूची टांगती तलवार, तरी या हातावर शूर घेऊन लढण्यास असतो आम्ही तयार. बाहेरून आलेले अतिरेकी असोत वा असोत करोनासारखे आघात, निपटून टाकतो आमचे वरिष्ठ अधिकारी आणि आम्ही करूनही आमचे जीवदान. आमची थोडीशी चूक ठरविते जनता आम्हा शिक्षेस पात्र, आणि आरोपी मात्र जेलमध्ये जेवत बसलेले असतात दिवस रात्र. संकटात जेवतो आम्ही, जेवण तळहातावर घेऊन असतो रस्त्यावर करीत आमचे काम. लहानसेच असते आमचे विश्व आणि छोटासाच असतो आमचा संसार. जनतेला आहे आमची विनंती एवढीच, राहावे शिस्तीत खूप आपल्या घरात, करावे शिस्तीत खूप आपल्या घरात, करावे खूप सहकार्य पोलिसास, आणि वाचवावे आपले प्राण आणि वाढवावी देशाची शान, पोलिसांचीही शान. बनूया आपण सर्व देवदूत आणि करोनाचे पण होऊया आपण यमदूत. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय रीता जाधव मॅडम, PSI रीता जाधव मॅडम आता आपल्यामध्ये कविता येथे सादर करत आहेत. आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी मंचावर स्वागत करूयात. कचराकुंडीत सापडलेल्या अर्भकाचं मनोगत मी माझ्या कवितेतून सादर करते. हरवले ते किते जीवन प्रवासाच्या गर्दीत, हरवले ते किते जीवन प्रवासाच्या गर्दीत. कोणी सत्तेत कोणी व्यथेत, तर कोण हरवतो मोहमायेमध्ये. आम्ही मात्र हरवलो होतो आईच्या उदरातून बाहेर येताच ममतेच्या कुशीत शिरण्याआधी. आम्ही मात्र हरवलो होतो आईच्या उदरातून बाहेर येताच ममतेच्या कुशीत शिरण्याआधी. लोक आम्हास बेवारस संबोधती. कळू लागलं तेव्हा पोलीस बाय आमची माय होती. कळू लागलं तेव्हा पोलीस बाय आमची माय होती. संस्थेतली मुलं भावंड आणि सांभाळणारी वॉर्डन हीच नातीगोती होती. कचराकुंडी भोवती बघ्यांची गर्दी, कचराकुंडी भोवती बघ्यांची गर्दीनी जोडीला फक्त सहानुभूती होती. कचराकुंडी भोवती बघ्यांची गर्दीनी जोडीला फक्त सहानुभूती होती. कचराकुंडी भोवती बघ्यांची गर्दीनी जोडीला फक्त सहानुभूती होती. मदतीला येण्यास मात्र छाती कुणाची होत नव्हती. कंट्रोलच्या कॉलनी कमाल केली होती 100 नंबर. कंट्रोलच्या कॉलनी कमाल केली होती. VIPला घ्यायला यावी तशीच गाडी सायरन वाजवीत मला बी घ्या आली होती. कंट्रोलच्या कॉलनी कमाल केली होती. VIPला घ्यायला यावी तशीच गाडी सायरन वाजवीत मला बी घ्या आली होती. कर्तव्य कठोर नि माणुसकीच्या ओलाव्याच्या हातांचा माझ्या भोवती विळखा होता. कर्तव्य कठोर नि माणुसकीच्या ओलाव्याच्या हातांचा माझ्या भोवती विळखा होता. तो हात माझ्या जन्मदात्रीचा नसून कुण्या पोलीस मातेचा होता. तो हात
माझ्या जन्मदात्रीचा नसून कुण्या पोलीस मातेचा होता. झटकन माझा उराशी उचलून 2 अश्रू माझ्या कपाळावर टपकले होते. झटकन माझा उराशी कोटाळून 2 अश्रू माझ्या कपाळावर टपकले होते. काय हे त्यांना प्रशिक्षणात शिकवले होते? मला बाटलीतून पाजताना त्या मातेचा पाना मात्र पदरा आडून झाकल्या जात नव्हता. मला बाटलीतून पाजताना त्या मातेचा पाना मात्र पदरा आडून झाकल्या जात नव्हता. तिचा तान्हा पाळणा घरात तिच्या विना विवळत होता. धन्यवाद. दिलीप लोभे सर, आपली कविता आपण रसिकांसमोर सादर करावी. वार आहे रवी, मी दिलीप लोभे पोलीस कवी, आणि माझ्यावर तुमच्यासारखी माणसं सोबत हवी. माझ्या अंगावर जरी नसली वर्दी, आज खरंच संमेलन आहे भरपूर गर्दी, आणि मी खाकीतील आहे कवी दर्दी. माझ्या हातात जरी नसली लाटी, मी करत नाही कोणाला दमदाटी, कारण मी आलो आहे साहित्य संमेलनासाठी, आणि माझं चुकलं तर तुमची थाप आहे माझ्या पाठी. बोलण्याला जरी असली बंदी, मी कवितेचा छंदी. आभार म्हणतो मला कवीची दिली संधी. माझं पोलिटिशियन गांधी चौक ठाणे, चला म्हटलं आपल्या संमेलन आहे जाणे, आणि मी कधी कविता तर कधी म्हणतो गाणे. खाकीवरचं गाणं आहे. खाकी माझी शान, दुनिया माझी जान, हटणार नाही मागे जरी गेला माझा प्राण. खाकी माझी शान, दुनिया माझी जान, हटणार नाही मागे जरी गेला माझा प्राण. रोज सकाळी ड्युटी करून, रात्रीला रायफल हाती धरून, जनतेचे रक्षण करण्यासाठी रात्रीला निघतो मी पण घरून. तोंडाला शिट्टी, गाडीला सायरन, पेट्रोलिंग करताना येत नाही मला ताण. खाकी माझी शान, दुनिया माझी जान, हटणार नाही मागे जरी गेला माझा प्राण. दसरा दिवाळी रमजान आले, सुट्टी बंदचे माझे आदेश झाले. विचार करताना जनतेचा सदरक्षणाय खलनिग्रहणाय समोर आले. ड्युटीचं काही वाटत नाही, पण घरचेच लागलेले असतात आमच्याकडे डोळे आणि कान. खाकी माझी शान, दुनिया माझी जान, हटणार नाही मागे जरी गेला माझा प्राण. रोडवर अपघात, बॉडी बेवारस, शोधताना लागतो आमुचाच कस. विल्हेवाट बॉडीची त्या लावताना, जवळ कोणी नाते वाईक नसताना. जरी दुर्गंधी सुटली तरी वाटत नाही घाण. खाकी माझी शान, दुनिया माझी जान, हटणार नाही मागे जरी गेला माझा प्राण. धन्यवाद. माझ्या कवितेचं शीर्षक आहे येऊ कसा कसा मी पंढरीला. येऊ कसा कसा मी पंढरीला, हो येऊ कसा कसा मी पंढरीला. येऊ कसा कसा मी पंढरीला, हो येऊ कसा कसा मी पंढरीला. घरी माझा आहे ओ गुरण डोर, घरी माझा आहे ओ गुरण डोर. चारा पाणी देण्या कोणी नाही मोर, कोण नेईल डोर चारायला, हो येऊ कसा कसा मी पंढरीला. कोण नेईल डोर चारायला, हो येऊ कसा कसा मी पंढरीला. कामाच्या नावाने बोंब करी सार, कामाच्या नावाने बोंब करी सार. कुरकुर करती बायकोन पोर, कोणी नाही घरच्या कामाला, हो येऊ कसा कसा मी पंढरीला. कोणी नाही घरच्या कामाला, हो येऊ कसा कसा मी पंढरीला. पडजीनं झुपलाय बैलाचा नांगर, पडजीनं झुपलाय बैलाचा नांगर. शेताला कोण देईल पाळी वखर. दुष्काळ पडलाय पीक पाण्याला, हो येऊ कसा कसा मी पंढरीला. दुष्काळ पडलाय पीक पाण्याला, हो येऊ कसा कसा मी पंढरीला. तापून पडलंय बायकोन पोर, तापून पडलंय बायकोन पोर. जीवाला लागलाय त्यांचाच घोर. दीट लागे माझ्या संसाराला, हो येऊ कसा कसा मी पंढरीला. दीट लागे माझ्या संसाराला, हो येऊ कसा कसा मी पंढरीला.
आईबाप म्हणे तुझं काय खरं, आईबाप म्हणे तुझं काय खरं, पोरा तुझं वागणं नाही रे बरं. आईबाप म्हणे तुझं काय खरं, पोरा तुझं वागणं नाही रे बरं. कोण भार लावील संसाराला हो येऊ कसा कसा मी पंढरीला, कोण भार लावील संसाराला हो येऊ कसा कसा मी पंढरीला. विठुदेवाचे गाव आहे पंढरपूर, चंद्रभागेला येतोय भक्तांचा पूर. या म्हणे विठ्ठला भेटायला हो येऊ कसा कसा मी पंढरीला, या म्हणे विठ्ठला भेटायला हो येऊ कसा कसा मी पंढरीला. तू हरिनामुखी घेतो र खरं, तू हरिनामुखी घेत र खरं, सोडा आता तुझं स्वार्थाचं घर. हे कोण म्हणतो? विठ्ठल म्हणतो शेतकऱ्याला. तू हरिनामुखी घेत र खरं, सोडा आता तुझं स्वार्थाचं घर. जाऊ आता विठ्ठला भेटायला हो येऊ कसा कसा मी पंढरीला, जाऊ आता विठ्ठला भेटायला हो येऊ कसा कसा मी पंढरीला. विठ्ठलांकित शेतकऱ्याला पुढे काय म्हणतो? देव म्हणे तुमची भेट तुम्ही द्यार. कोणाला म्हणतोय? शेतकऱ्याला म्हणतोय. देव म्हणे तुमची भेट तुम्ही द्यार, जीवाला माझा लागलाय घोर. असं विठ्ठल म्हणतोय शेतकऱ्याला. देव म्हणे तुमची भेट तुम्ही द्यार, जीवाला माझा लागलाय घोर. या म्हणे आषाढी कार्तिकीला हो येऊ कसा कसा मी पंढरीला, या म्हणे आषाढी कार्तिकीला हो येऊ कसा कसा मी पंढरीला. धन्यवाद. आणि यानंतर मी आमंत्रित करते विवेक मुगळीकर सर यांना. तुम्हाला आम्हाला नेहमीच वाटतं, तुम्हाला आम्हाला नेहमीच वाटतं पोलीस ही एक वेगळीच आहे जात. तुम्हाला आम्हाला नेहमीच वाटतं पोलीस ही एक वेगळीच आहे जात, जी की मोडत नाही आपल्या विश्वातली सर्वसामान्य अशा सोशल माणसात. तुम्हाला आम्हाला नेहमीच वाटतं पोलीस ही एक वेगळीच आहे जात, जी की मोडत नाही आपल्या विश्वातील सर्वसामान्य अशा सोशल माणसात. खरंच आहे बाबांनो, खरंच आहे बाबांनो, जेव्हा तुमचा आमचा साजरा होत असतो दिवाळी आणि दसरा. खरंच आहे बाबांनो, जेव्हा तुमचा आमचा साजरा होत असतो दिवाळी आणि दसरा, पोलिसांच्या नशिबी मात्र कुठल्या तरी चौकातला उपेक्षेनं वेढलेला थोर पुतळ्याचा चौथरा. खरंच आहे बाबांनो, जेव्हा तुमचा आमचा साजरा होत असतो दिवाळी आणि दसरा, पोलिसांच्या नशिबी मात्र कुठल्या तरी चौकातला उपेक्षेनं वेढलेला थोर पुतळ्याचा चौथरा. जेव्हा एखादी दंगल जाळत जाते माणुसकी, जेव्हा एखादी दंगल जाळत जाते माणुसकी, तेव्हा भीतीने आपण आतून लावतो हळूच कडी. त्या संकट समयी आपल्यातला पोलीस, त्या संकट समयी आपल्यातला पोलीस तळहातावर शिर घेऊन वणव्यात घेतो बेभान उडी. त्या संकट समयी आपल्यातला पोलीस तळहातावर शिर घेऊन वणव्यात घेतो बेभान उडी. खादीदारी शुभ्र नेते, माफ करा कुणाला दुखवायचं नाही परंतु वस्तुस्थिती आहे. खादीदारी शुभ्र नेते या देशाचे रक्षण करण्या बोलती जहाल भाषा स्वदेहाच्या बलिदानाची. खादीधारी शुभ्र नेते या देशाचे रक्षण करण्या बोलती जहाल भाषा स्वदेहाच्या बलिदानाची. त्या देहाचे रक्षण करण्या, त्या देहाचे रक्षण करण्या खड्या बंदुका घेऊन अवतीभोवती असते सुसज्ज फौज पोलिसांची. त्रिवार मान्य आहेत, त्रिवार मान्य आहे खरेच पोलीस, त्रिवार मान्य आहे सारेच पोलीस केव्हाही नसतात पुतळे आदर्शाची. त्रिवार मान्य आहे सारेच पोलीस नसतात पुतळे आदर्शाचे. पण यात त्यांचा तरी काय आहे दोष, पण यात त्यांचा तरी काय आहे दोष, तेही आपल्यासारखेच अपत्य आहेत माणसांची. वर्तमानपत्रातून साऱ्या छापून सदैव येते पोलिसांच्या प्रतिमेचे भडक आणि विकृत चित्रण. वर्तमानपत्रातून साऱ्या छापून सदैव येते पोलिसांचे प्रतिमेचे भडक आणि विकृत चित्रण. स्वातंत्र्याचे रक्षण करण्या पोलिसातल्या ज्या मर्दांनी सखुशीने प्राण त्यागले त्यांचे होते कुणान स्मरण. स्वातंत्र्याचे रक्षण करण्या पोलिसातल्या ज्या मर्दांनी स्वखुशीने प्राण त्यागले त्यांचे होते कुणान स्मरण. आपण म्हणतो पोलिसांना, लक्ष द्या, आपण म्हणतो पोलिसांना नसतात नाती गोती.
आपण म्हणतो पोलिसांना नसतात नाती गोती, हृदय नसते त्यांना, अमानुषता त्यांचे ठाई. खरे नव्हे हे पोलिसांना, खरे नव्हे हे पोलिसांना असतात संवेदना आणि भावना. खरे नव्हे हे पोलिसांना असतात संवेदना आणि भावना. आणि नीतिमत्तेची पाठ देणारी हाडामासाची असते आई. आणि नीतिमत्तेची पाठ देणारी हाडामासाची असते आई. विनंती आहे मित्रांनो, विनंती आहे मित्रांनो, या अशा पोलिसांना प्रेमात मैत्रीच्या सर्वार्थाने रंगू द्या. विनंती आहे मित्रांनो, या अशा पोलिसांना प्रेमात मैत्रीच्या सर्वार्थाने रंगू द्या. सदैव त्यांना मदत करा आणि माणूस होऊन जगू द्या, आणि माणूस होऊन जगू द्या. कुणी असावं, छोटंसं घर माझं वाटतं तरी फुलांनी सजवणारं कुणी असावं. छोटंसं घर माझं वाटतं तरी फुलांनी सजवणारं कोणी असावं. हात पोचत नाही पाठीवर जिथे, हात पोचत नाही पाठीवर जिथे, तिथे खाजवणारं कोणी असावं. छोटंसं घर माझं वाटतं तरी फुलांनी सजवणारं कोणी असावं. कोरडखट जीवन निवाळलेला प्राण, कोरडखट जीवन निवाळलेला प्राण वात्सल्यानं भिजवणारं कोणी असावं. वृक्ष मनावर स्नेहाच्या पाण्याने बीज रुजवणारं कोणी असावं. छोटंसं घर माझं वाटतं तरी फुलांनी सजवणारं कोणी असावं. वणवण पुऱ्यानी भणभण आता, वणवण पुऱ्यानी भणभण आता मनाला रिझवणारं कोणी असावं. वणवण पुऱ्यानी भणभण आता मनाला रिझवणारं कोणी असावं. तांदूळ असो बासमती की रेशनचा, तांदूळ असो बासमती की रेशनचा मायेनं शिजवणारं कोणी असावं. छोटंसं घर माझं वाटतं तरी फुलांनी सजवणारं कोणी असावं. एक मिनिट. अशांत बेचैन भावनांना माझ्या शांत निजवणारं कोणी असावं. अशांत बेचैन भावनांना माझ्या शांत निजवणारं कोणी असावं. वाजवीत डंका बाहेर जरी घरी राज्य गाजवणारं कोणी असावं. छोटंसं घर माझं वाटतं तरी फुलांनी सजवणारं कोणी असावं. दुसरी एक गझल मी आपल्यासमोर ठेवतोय, कृपया असंच दाद देऊया म्हणजे मला जरा स्फुरण येईल. गझलचं शीर्षक आहे म्हणजे 2-3 गझल आहे, त्यापैकी कुठली घ्यावी असं ऐनवेळी विचार करतो आहे. असे लिहावे घेऊया, असे लिहावे. आता सगळे इथे बरेच पोलीस बांधव आहेत, नवीन कविता लिहिणार आहेत, त्यांच्यासाठी. जना कळावे मनी शिरावे असे लिहावे, जना कळावे मनी शिरावे असे लिहावे. मना मनाला कवेत घ्यावे असे लिहावे. मना मनाला कवेत घ्यावे असे लिहावे. जना कळावे मनी शिरावे असे लिहावे. विशाल सागर उन्हाळ वारा विराट पर्वत, विशाल सागर उन्हाळ वारा विराट पर्वत क्षणात डोळ्या पुढे दिसावे असे लिहावे. जना कळावे मनी शिरावे असे लिहावे. लता फुलांच्या उभ्या कराव्या अशा कमानी, लता फुलांच्या उभ्या कराव्या अशा कमानी. उदास जेते प्रसन्न व्हावे असे लिहावे. जना कळावे मनी शिरावे असे लिहावे. खुशाल उधळा किती फवारा तरी उरावे. मतल्याची गझल आहे, मक्त्याची. खुशाल उधळा किती फवारा तरी उरावे. नवीन काही सतत मिळावे
असे लिहावे, नवीन काही सतत मिळावे, असे लिहावे, जना कळावे, मनी शिरावे, असे लिहावे, मनाला कवेत घ्यावे, असे लिहावे. धन्यवाद.